तर मग मित्रांनो, कसे आहात सर्वे? येस, परत एकदा मी घेऊन आलोय तुमच्यासाठी आपला नवीन व्लॉग. मी तुम्हा सर्वांचा आपला मित्र वीर मोन्सावन तुम्हा सर्वांचे परत एकदा आपल्या नवीन व्लॉग मध्ये स्वागत करतो. येस, थंबनेल बघून तर तुम्हाला कळालंच असेल की आज आपण कुठे जात आहोत. येस, शॉर्ट्स तर तुम्ही बघितले. आज आपण परत एकदा चिंचपोकली या चिंतामणी आणि लालबागच्या राजा यांच्या दर्शनाला जात आहोत. आता आपण आहोत मुलुंडला. आता तिथे जाऊन तुम्हाला तिकडचे शॉर्ट्स दाखवतो आणि बघूया आज आपल्याला किती अजून गणपती मंडळ बघायला मिळते. तर बोला, गणपती बाप्पा मोरया. चिंचपोकली चिंतामणीचा विजय असो, लालबागच्या राजाचा विजय असो. चला, आज आपल्याला जुळणार होते. आपली फॅमिली इथे आलेली आहे. हे बघा, नमस्कार. आज आपण सर्व कुठे जाणार आहोत? लालबागला आणि आपल्या लाडक्या बाप्पा चिंचपोकळीच्या चिंतामणीकडे सुद्धा. तर तुम्हाला आता प्रवास दाखवतो आणि मग तिथे जे आपल्याला छान छान शॉर्ट्स बघायला मिळतील ते तुम्हाला दाखवतो. बोला, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. लालबागच्या राजाचा चिंचपोकलीच्या चिंतामणीचा गणपती बाप्पा. आता आपण त्या गर्दीत पोहोचलाय चिंचपोकळीला. आता आपल्या लेफ्ट साइडला आहे चिंचपोकळी चिंतामणीचे मंडप. आता आपण तिथे जाणार आहे. आपल्याला आता चिंतामणींचे दर्शन आधी करूया, मग त्यानंतर तुम्हाला सगळे मंडप मध्ये आपण गणपती दाखवू. पण हाच एक असा क्षण असतो पूर्ण आपल्या वर्षभरामध्ये ज्यात सगळे लोक एक साथ मिळून गणपती बाप्पा मोरया बोलतात. इतकं छान वाटतं, काय सांगू तुम्हाला. आपण आपल्या लाडक्या बाप्पा चिंचपोकळी चिंतामणीच्या मंडपच्या बाजूला, या मागच्या मंडपमध्ये बरोबर आपले चिंचपोकळी चिंतामणी बाप्पा आहेत. आता एकदम आपलं छान असं चिंचपोकळी चिंतामणी बाप्पांचं आपलं दर्शन झालेलं आहे. तर आता आपण पुढे जातोय. आता अजून तुम्हाला गणपती मंडळ दाखवतो, तिकडे काय काय आपल्याला बघायला मिळतं. व्हिडिओ मध्ये बनवून राहा. बोला, चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय असो. मित्रांनो, आता आपल्या लाडके चिंचपोकळी चिंतामणी बाप्पांचे दर्शन झाले आहे. आज जसं तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये, त्यांचा धोतर सफेद रंगाचा होता आणि त्यांचे डोळे इतके मंगलमय आणि एकदम सुंदर होते, असे एकदम अप्रतिम. त्यांची मूर्ती एवढी छान असते की त्या मूर्तीला आपण जसं बघतो मनामध्ये एक वेगळं तेज निर्माण होतं आणि इतकं छान वाटतं, मन प्रसन्न होऊन जातं. तर येस, कमेंट्स मध्ये नक्की लिहा, चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय असो. बोला, गणपती बाप्पा मोरया. तेजुग्याचे बाप्पा आहेत. तर मित्रांनो, आपल्या लाडक्या चिंतामणी बाप्पांच्या दर्शन नंतर आपण दर्शन घ्यायला आलेलो तेजुग्याच्या बाप्पांचे. हे आपले तेजुग्याचे बाप्पा गणेश गल्लीमधले एक सर्वात प्रथम असं म्हणलं जातं की त्यांना सर्वात पहिला मान आहे. हे बरोबर मुंबईच्या राजा आणि लालबागच्या राजांच्या बरोबर मध्ये येतात. ह्यांचं लोकेशनसुद्धा गणेश गल्ली लोअर परेल भागमध्ये आहे. मित्रांनो, आता आपण तेजुक्याच्या बाप्पांनंतर जे दर्शन घ्यायला जातोय ते आहेत आपले मुंबईचे राजा. हे सुद्धा आपल्या लालबागच्या राजाच्या बरोबर बाजूला आहेत. ह्यांचं लोकेशन सुद्धा गणेश गल्ली लोअर परेल भागामध्ये आहे. आता आपण मुंबईच्या राजाच्या रांगेत उभे आहोत. हे बघा मित्रांनो, दरवर्षी मुंबईच्या राजा यांचे जे डेकोरेशनचे थीम असते ते वेगळे असतात. तर यावर्षी या लोकांनी श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे मंदिर इथे बनवलेले. हे मंदिर इतकं हुबहू महाकालेश्वर मंदिरासारखे दिसत होते. इथून थोडंच पुढे आपले मुंबईचे राजा आहेत. तुम्हाला दाखवतो. गर्दी खूप आहे तर तुम्हाला आवाज नाही येणार म्हणून असा खालच्या अँगलने व्हिडिओ घेतोय. पण आम्ही लांबून त्यांचे डोळे बघितले, इतकं अप्रतिम दिसत होते, एकदमच सुंदर. आता पुढे जाऊन तुम्हाला मूर्ती दाखवतो. तुम्ही स्वतः सांगाल किती छान आहे ते कमेंट मध्ये नक्की लिहा. गणपती बाप्पा मोरया झालं. थोड्याच पुढे मुंबईचे राजा आहेत. आवाज नसेल येत, गर्दी खूप जास्त आहे, पण आपल्याला एक छोटीशी झलक त्यांची मिळाली आहे. इतकी सुंदर मूर्ती आहे. इथून डोळे दिसत होते, इथून खालचा भाग दिसतो तुम्हाला. आपल्या बरोबर समोर आहेत. चेहरा दिसलाय, थोडासा अजून पुढे जाऊन द्यात, तुम्हाला मी चेहरा दाखवतो. आपल्या समोर आहे मुंबईचा राजा. मुंबईचा राजा हा आपल्या लालबागच्या राजा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणी सारखाच एक प्रसिद्ध गणपती आहे.
तर मित्रांनो इथे आपण एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक घेतला. आता आपण आपल्या लाडक्या लालबागच्या राजा बाप्पांच्या लाईनला आलो आहोत. आता इथे आज गर्दी खूप जास्त आहे, पण मी तुम्हाला आता आतमध्ये जाऊन दाखवतो की आज आपले लालबागचा राजा किती छान दिसत आहेत. बोला गणपती बाप्पा इथून फारच जवळ आपल्या लालबागच्या राजांची मूर्ती आहे. परत एकदा आपण कॅमेरा खाली घेऊन बोलतोय कारण खूप गर्दी आहे, तुम्हाला आवाज येणार नाही क्लिअरली. इथून हार्डली 200 ते 300 मीटर वरती आपल्या लाडक्या लालबागच्या राजांची मूर्ती आहे. हा वर्ष असं आपण म्हणू शकतो की माझ्यासाठी लकी आहे, कारण तुम्ही शॉर्ट्स मध्ये बघितलं असेल तर आणि इंस्टाग्राम वरती कनेक्टेड असेल तर आपण मागच्या 2 दिवसाआधीच इथे आलेलो. त्यावेळेला रात्री आपल्याला अनंत अंबानी सुद्धा भेट केले. तर आज आपण परत आलो. उद्या माझ्या बहिणीवर आपण परत एकदा येणार आहे. तर हा वर्ष आपण खरंच लकी असं मानू शकतो. आता इथून बरोबर 200 ते 300 मीटर वरती आपले लालबागचे राजा आहेत. लास्ट टाइम तुम्ही शॉर्ट्स बघितले, हा आपला लॉंग व्हिडिओ आहे. तर तुम्हाला इथून अजून छानपणे मी बाप्पा दाखवण्याचा एक प्रयत्न करतो. बोला गणपती बाप्पा मोरया. आता जस्ट तुम्ही जसं बघितलं, खूप जास्त गर्दीमधून आपले लालबागच्या राजाचे दर्शन पूर्ण झालेले आहे. शॉर्ट्स आपल्याला चांगले मिळाले नाही कारण तिथे लोक सर आपल्याला बाहेर पुश करत आणि बोलते की गर्दी कमी करा. त्यांचं पण बरोबर आहे, ते खूप छान काम करतात, त्यांना खूप मोठा थँक्यू. सेकंडली आपले लालबागच्या राजांचे खूप छानपणे दर्शन झाले. आता आपली फॅमिली सुद्धा आपल्याला रिव्ह्यू दिले. कसं वाटलं सर्वांना? गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया लालबागच्या राजाचा. जय असो. चला आता आपण अजून कोणते गणपती आपल्याला बघायला मिळतात ते दाखवूया. रात्रीचे 3-3:30 वाजले आणि आपलं मुंबई हे 11 दिवस पूर्ण जागा असतं. खूप मजा येते, खूप असे छानशी अशी गंमत रमते. आता आपण पुढे ज्या मंडळात जातोय ते तुम्हाला घरात एकदा तेच बोलते. हा वर्ष आपला खूप जास्त लकी आहे कारण काल त्याच्या काल म्हणजे परवाच आपण लालबागच्या राजांचे दर्शन घेऊन गेलो. आज पुन्हा एकदा आपल्याला दर्शन झाले आणि उद्या परत एकदा आपण लालबागच्या राजाला येणार आहोत. तर हा वर्ष खरंच खूप छान आहे. परत एकदा बोला गणपती बाप्पा मोरया. आता आपण पुढच्या मंडळात जाणार आहोत. अजून आपल्याकडे भरपूर टाइम आहे आणि भरपूरसे असे गणपती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत तुम्ही कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया हे लिहत राहा. भेटूया. आपला जो व्हिडिओ होता जे गणपती बाप्पांची सीझन ज्या चालू झाला त्यात सर्वात पहिला जो गणपती आगमनाचा आपण शॉट टाकलेला ना, त्यात जे गणपती होते ते होते आपल्या काळा चौकीचे महागणपती. आज आपण त्यांच्याच मंडळात आलोय. ते आपल्या बरोबर समोर आहेत. आपण त्यांना आगमनमध्ये सुद्धा बघितलं आणि आज ते आपल्यासमोर प्रत्यक्षात त्यांच्या मंडळात आहेत. हे बघा मित्रांनो, हा आहे आपला काळा चौकीचा महागणपती. हा गणपतीचा जो मूर्तिकार आहे तो बनवताना या मूर्तीला इतका छानपणे बनवतो. एक छोटीशी गल्ली आहे, त्या प्रॉपर गल्लीमधून तो गणपती बाप्पा पास होतो. तर आपल्याला आगमनच्या वेळेस दिसलेले तर आपण ते खूपच सुंदर होते. आता त्यांच्या मंडळात आलेत, त्यांच्या मंडपात आहेत आणि आजूबाजूला इतकी छान अशी सजावट आहे, मस्त दिसते, एकदम उठून येतोय त्यांचा लुक. मित्रांनो, या वर्षीचे जे आपले काळचौकीचे महागणपती होते त्यांचं रूप होतं कृष्णाचं. श्री स्वामी समर्थ. आपण आता जी मूर्ती बघणार आहोत ती आहे रंगारी बदक चाळचे लाडके लंबोदर. आता आपण जो गणपती बघणार आहोत तो अख्ख्या मुंबईचा सर्वात जास्त क्यूट गणपती आहे आणि या वर्षीची यंदाची ती थीम आहे अक्कलकोट. श्री स्वामी समर्थ यांची थीम आहे. स्वामींच्या बरोबर पुढे ते गणपती आहेत, तर ते तुम्हाला शॉर्ट्स दाखवतो. हे गणपती तुम्हाला खूप क्यूट वाटतील, खूपच असे गोड. तर चला आपण बघूया. आता आपले क्यूट वाले बाप्पा आपल्या बरोबर समोर आहेत. इतकी छान अशी गोडशी मूर्ती आहे. मित्रांनो, आशा करतो तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल. आज आपण खूपशा गणपती मंडळात जाऊन सगळ्या गणपतींचे छानपणे दर्शन केले. व्हिडिओ हा आपला इथेच संपतो. आशा करतो की तुम्हाला हे आपले शॉर्ट्स गणपतींचे आवडले असतील. नक्की कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहा आणि सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. मी तुमचा मित्र वीर मन सावंत तुम्हा सर्वांशी निरोप घेतो. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.